माकड वन्य प्राणी असले तरी माकड आणि मानव यांचा संबंध फार जुना आहे. अनेक ठिकाणी माकडे माणसांमध्ये एवढे मिसळून जातात की अगदी पाळीव प्राण्यांप्रमाणेच ते माणसांमध्ये वावरतात. परंतु हिवळखेर वासियांना जवळपास मागील 2 महिन्यापासून वेगळाच अनुभव येत असून एक काळ्या माकडाने पूर्ण गावाला त्राहिमाम करून सोडले आहे. हे काळे माकड अत्यंत मोठे असून पूर्ण वाढ झालेले आहे. हे पिसाळलेल्या प्राण्याप्रमाणे आचरण करीत असून संपूर्ण गावात दहशत निर्माण करणे, नागरिकांवर प्राणघातक हमला करणे, खाद्यवस्तू हिसकावून नेणे, घरात घुसून महिलांना चापट मारून मारहाण करणे, आकस्मिकपणे घरामध्ये हल्लाबोल करणे, शेतमाल आणि घरगुती वस्तूंचा नाश करून मोठ्या प्रमाणात नुकसान करणे, आतापर्यंत उड्या मारून शेकडो मोटरसायकलींना पाडणे, लहान मुलांच्या अंगावर धावून जाणे, हे माकड सातत्याने नागरिकांवर आक्रमणाच्या तयारीत असल्याने संपूर्ण गावात भयावह वातावरण निर्माण झाले आहे. मागील महिन्यात आरोग्यवर्धिनीतील एका परिचारिकेवर हल्ला केल्यानंतर वनविभागाची चमू सदर माकड पकडण्यास आली होती, परंतु त्यांना यश मिळाले नाही. सदर माकडावर कुणाचा जोर चालत नसल्याने त्यांची हिंमत आणखी वाढली आहे. या माकडाने नावाचा विचार न करता थेट मारुती कायंगे या वृद्धावरच हल्ला करून गंभीर जखमी केले. परिणामी मारुतींच्या हाताला चक्क 15 डाचे पडले असल्याची माहिती त्यांनी दिली. वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून या माकडाला जेरबंद करून दूर जंगलात सोडावे आणि नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी एकमुखी मागणी भयग्रस्त नागरिक करीत आहे. संदीप सोळंकीसह चंद्रकांत मोरे, विदर्भ न्यूज, तेलारा.